श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून नीता चंद्रकांत कुलकर्णी यांची हॅपी व्हॅलेंटाईन्स डे ही कथा तुमच्यापर्यंत पोहोचवते. ऐकूया. अगं, नातवाचं लग्न ठरलंय. खुश आहेस ना? मग आता घे तुला एखादी चांगली पैठणी. अगो बाई, माझ्यासाठी एकदम पैठणी? राजा बराच उदार झालेला दिसतोय. तसं नाही ग, एक जुनी गोष्ट आठवली. कुणाचंही लग्न असली की तू बरीच वर्ष तो लग्नातलाच शालू नेसत होती. त्यावरनं कुणीतरी बोललं होतं तुला, तर घरी येऊन किती रडली होतीस. माझ्या ते कायम लक्षात आहे. जाऊ दे हो, पूर्वीचं सगळं विसरले. तेव्हा नव्हती आपली ऐपत. आहे त्यात भागवत होतो आपण, आणि आपल्याला कुठे नव्या साडीचा खर्च झेपणार होता. हो ग, साध्या 2 खुर्च्या घ्यायच्या म्हटलं तरी किती विचार करत होतो आपण. नाही, एकदा ओव्हरटाईम करून त्या पैशातून अचानक तुम्ही स्टीलच्या 1 डझन मोठ्या प्लेट आणल्या होत्या बघा. भिशीला मी त्या काढल्या तेव्हा सगळ्याजणी इतक्या चकित झाल्या होत्या. तुझ्या अजून त्या आठवणीत आहे? अगं, त्या प्लेट घरी घेऊन येताना तू बघून किती खुश होशील हेच माझ्या मनात होतं. आता ती गरिबी वाटते, पण तेव्हा नाही काही वाटायचं. आहे त्यात भागवत आपण आपला संसार हसत खेळत सुखाचा केला. पहिल्यांदाच आपण केलेली हॉटेलात राहायची अशी 3 दिवसाची कोकणातली ट्रिप आठवते का तुला? समुद्र बघून किती आनंद झाला होता तुला. हो तर, सगळं लक्षात आहे. नंतर परदेशातही जाऊन आलो. पोरं शिकली, भरून पावलो. त्या सुखद आठवणींनी डोळे डबडबलेच. आजकाल ना हे असंच होतं. जर काही जुन्या आठवणी आल्या की रडूच येतं. अगं, तू पहिल्यांदा इडली केलीस आणि कुकरला शिट्टी तशीच राहिली. त्या कडक इडल्या आठवतात का? यावर मात्र ती रडता रडता हसायला लागली. तरी म्हटलं, बाबा अजून बोलला कसा नाही. अहो, शिकले की नंतर सगळं. हॉटेलसारखे डोसे करून घातले, पिझ्झा बर्गर पण शिकले. ते बरं नाही आठवत. नाही म्हटलं तरी तिचा आवाज जरा तापलाच. अगं, जरा थट्टा केली तुझी, लगेच काय चंडिकेचं रूप धारण करतेस. अहो, मी पण गंमत केली हो. हो, उद्या काय म्हणतो? प्रेमाचा दिवस, व्हॅलेंटाईन डे. अगं, तू हे एकदम व्हॅलेंटाईन डे वगैरे सांगतेस, मला आश्चर्यच वाटतंय. अहो, पेपरात त्याच्या बातम्या आहेत. गुलाब खूप महाग झालेत असं पण लिहिलंय. अगं, आपल्यालाही असे प्रेमाचे दिवस साजरे करावेच लागले नाहीत. एकमेकांची काळजी, माया, मनाची जपणूक, समजून घेणं, एकमेकांचा आदर करणं, हीच तर आपली प्रेमाची व्याख्या आहे. हो, हे मात्र खरं. कितीतरी वेळा तुम्ही मला सांभाळून घेतलंत, आधार दिलात, संकट प्रसंगी माझ्या मागे खंबीर उभे राहिलात. आपल्या वेळेस काही असे गुलाब नव्हते, तरी कधीतरी ऑफिसमधून येताना तुम्ही गजरा आणला की मन अगदी मोहरून जायचं. खरं सांगू का, म्हणूनच मी आत्ता शांत आहे. बोलता बोलता पुन्हा तिचे डोळे भरून आले. तेवढ्यात मुलगा आला. अगाई, झालं का विष्णू सहस्त्रनाम म्हणून? रात्र झाली, झोपा आता. अरे हो का, बराच वेळ झाला, कळलंच नाही रे, झोपते. बेडरूममध्ये आल्यानंतर मुलगा बायकोला म्हणाला, हल्ली यायचं काय चालतं कळत नाही. खूप वेळ रात्री देवाचं म्हणत बसते. हो ना, पूर्वी दिवसा म्हणत असत. बाबा गेल्यापासून आता हे रात्री स्तोत्र म्हणणं का सुरू केलंय ते काही कळत नाही. मुलांना ते कधीच कळणारही नव्हतं. ती आज थोडी हळवी झाली होती, पण नवऱ्याशी खूप वेळ गप्पा झाल्यानं तृप्त समाधानी होती. त्यांनी बोललेले शब्द हे नुसते हवेत विरलेले नव्हते. ते अंतःकरणापासूनचे निखळ आणि सच्चे होते. त्यात सहज असं प्रेम होतं. त्यामुळंच हृदयाच्या खोल कप्प्यात तिनं ते शब्द जपून ठेवले होते. अशीच कधीतरी आठवण काढून ती त्याचा पुन्हा पुन्हा आनंद घ्यायची. त्याच्यावरच तर ती जगत होती. नाहीतरी भाळणं काही दिवसांचं असतं, सांभाळणं मात्र आयुष्यभरासाठी असतं. म्हणूनच लांब गेला तरी तिच्या जवळच होता तो, अगदी आत्ताही. असाही असतो
कधीही साजरा होणारा व्हॅलेंटाईन डे. जगता सजा